चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर आज पहिल्यांदा नागपुरात या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांचं आगमन होतं। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती नागपूर विमानतळावर सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वागतासाठी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। संपूर्ण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काही प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि स्वागताची तयारी या ठिकाणी करतात। स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा या ठिकाणी आले। या महिला मंडळी अगदी औक्षण करायला स्वागत करायला सज्ज आहेत। मॅडम काय सांगणार, सुधीर भाऊ या ठिकाणी येते, तुम्ही स्वागतासाठी आले। आपकी बार 405 सुधीर भाऊला तिकीट मिळालं, आम्हाला फार आनंद झाला आणि आता विकासाची ट्रेन धावणार आहे म्हणून आम्ही भाऊच्या स्वागतासाठी आलेलो आहे। तिकीट मिळाले, अजून विजय बाकी आहे ना? विजय निश्चित आहे, निश्चित आहे। भाऊचं कर्तृत्वच एवढं आहे की विजय निश्चित आहे। विजय निश्चित आहे आणि होणारच आहे। तुम्ही काय स्वागत करणार आहे? हो, त्यांचं स्वागत करणार आहे। अक्षण का आले सगळे चंद्रपूर? आम्ही चंद्रपूर आणि नागपूरवरनं आम्ही 400 लोक आहेत। नक्की आपण बघू शकतो या ठिकाणी अशा प्रकारे सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वागतासाठी ही गर्दी आपण बघू शकतो। ढोल ताशा पथक घेऊन या ठिकाणी हे सगळे चंद्रपूरची जनता जी आहे ती या ठिकाणी आलेली आहेत। मोठा उत्साह आहे कारण की लोकसभा उमेदवारी मिळाल्यानंतर चंद्रपूर लोकसभेतून या ठिकाणी पहिल्यांदाच नागपूर विमानतळावर सुधीर मुनगंटीवार यांचं स्वागत होत आहे। त्यांना रिसीव्ह करायसाठी चंद्रपूरचे लोक जे आहे त्या ठिकाणी आले। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।